तर मित्रांनो, मंदिर एकदम असं खूपच अप्रतिम छान, जसं म्हणता येईल तसं एकदम एकच नंबर मंदिर होतं. तर बघू शकता मित्रांनो, हे FC रोड ह्या कॉलेजच्या नावावरून FC रोड पडलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर जय शिवराय मित्रांनो, मी गणेश बामणे. आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही पुण्याचा फेमस रोड म्हणजे FC रोडला जाणार आहोत आणि ते पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत. तर तुम्ही पुढे ब्लॉग मध्ये नक्की बघत राहा. तर मित्रांनो, आता आम्हाला ओमकारने बी जॉईन केलाय FC रोडला येण्यासाठी. तर आता आम्ही ऑटो रिक्षाने चाललो आहोत FC रोडला. मेट्रो स्टेशनला आलो आहोत सगळेजण. इथून आम्ही मेट्रो घेऊन FC रोडला जाणार आहोत. तर बघू शकता, हे स्वारगेटचं मेट्रो स्टेशन आहे. तर मित्रांनो, आता आम्ही तिकीट काढायला आलो. 4 तिकीट. तर मित्रांनो, आता आम्ही तिकीट वगैरे घेतलो आहोत आणि आता आम्ही निघालो मेट्रोच्या ह्याच्यावर जायला. तर मित्रांनो, आता आम्ही शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवरती आलो. इथून आम्हाला FC रोडला जायचं आहे. आम्ही इथून चाललो आहोत. तर मित्रांनो, आता आम्ही शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या बाहेर आलो. शिवाजीनगरचं मेट्रो स्टेशन एकच नंबर दिसत आहे. दाखवतो थांबा तुम्हाला. तर मित्रांनो, आम्ही इथं आता पुण्यात राहतो, पण आम्ही झोपडपट्टी एरिया साईड राहतो, बिबीवाडीमध्ये. आणि इकडे बघू शकता तुम्ही, आता आम्ही सिटीत आलो आहोत, म्हणजे थोडं बहुत सिटीमध्येच आलो आहोत. तर इकडे एवढे भारी वाटले का नाही. आत्ता आम्हाला वाटलं पुण्यामध्ये राहतो, नाही तर आजपर्यंत आम्ही गावाकडेच राहतो असं वाटत होतं. दाखवतो थांबा तुम्हाला पण. हे बघा भाई, कसलं खतरा वाटलाले आम्हाला. आज लई फ्रेश वाटलं बरं का इकडे येऊन. तर मित्रांनो, आता इथं आम्हाला एक छोटंसं गार्डन दिसलं. त्या गार्डन मध्ये आम्ही घुसलो सगळेजण. एक नंबर आहे. इथं बघू शकता व्ह्यू. एक प्राचीन काळातलं मंदिर आहे वाटतं असं मला. एकदम असं लुक तसंच आहे. बघू शकता तुम्ही सगळेजण. तर मित्रांनो, आता आम्ही सगळं गार्डन वगैरे फिरलो. मध्ये प्राचीन काळाचं मंदिर वगैरे होतं. तर आता आम्ही बाहेर आलो आहोत. आता इथून आम्ही FC रोडला जाणार आहोत. तर आता आम्ही थोडं पुढे चालत आलो. मग इथं आम्हाला सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिर दिसलं. तर आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत. तर तुम्हाला पण दाखवतो. तर मित्रांनो, मंदिर एकदम असं खूपच अप्रतिम छान, जसं म्हणता येईल तसं एकदम एकच नंबर मंदिर होतं. आम्ही पाया वगैरे पडलो. तर आता इथून आम्ही FC रोडलाच जाणार आहोत फायनली आता. तर मित्रांनो, इथे एक आपल्याला मंदिरामध्ये दादा गटले होते. ते एकच नंबर अशी रांगोळी काढतायत. तुम्हाला पण दाखवतो. तर मित्रांनो, आता आम्ही FC रोडवरती आलो. इथं फुटपाथच्या साईडलाच मार्केट लागलेली आहे आणि इथं सगळं स्वस्त वगैरे भेटत आहे. एकच नंबर. तुम्हाला पण दाखवतो पुढे ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा. तर बघू शकता मित्रांनो, हे FC रोड ह्या कॉलेजच्या नावावरून FC रोड पडलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आम्ही इथं आहे एक मिसळचं आम्हाला गटलं आहे. भरपूर भूक लागेल ती म्हणून आम्ही अनलिमिटेड मिसळ खायला आलो आहोत. इथे सगळेजण बसलो आहोत. मला भेटतो मिसळ खाऊन.
तर मित्रांनो बघू शकता आमचं मिसळचा रस्सा वगैरे आले. कोणचा आहे दादा? वेगवेगळे रस्से सगळे. कोल्हापुरी, हे पुणे, हे जैन, हे नाशिक. बघू शकता बाई इथं फरसन बिरसन आले आमचं. मिसळचे मस्त आले सामग्री वगैरे. तर मित्रांनो आता आमचे पाव वगैरे आले आहेत, दाखवतो थांबा तुम्हाला. काय बटरवाले पाव, इथं मिसळ, हे कोल्हापुरी आहे, पुणेरी, जैन, हे कोणची तर आहे म्हणली. इथं बकोळ काही दिलेलं आहे. इथं जेवायला पण स्टार्ट केलेले आहेत. जेवल्यावर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो तुम्हाला आता ओमकार कसं खाते याची स्टाईल दाखवतो थांबा. तर मित्रांनो आता आमचं मिसळ वगैरे खाऊन पोट फुल झालेलं आहे. तर मित्रांनो आम्ही इथं छत्रपती संभाजीनगर उद्यान या मेट्रोपाशी आलो होतो. तर इथलं बघू शकता व्ह्यू किती म्हणलं बाई एक नंबर आहे बघा. तर मित्रांनो आम्ही प्लॅटफॉर्म 1 वरती आलो आहोत. आता आमची मेट्रो पण येणार आहे. मला दाखवतो पुढे ब्लॉगमध्ये मेट्रो. तर मित्रांनो आता आमचं स्वारगेट रेल्वे स्टेशन आले आहे आणि आम्ही इथून वरती चाललो आहोत. ॲटो रिक्षा करून आम्ही PG वर जाणार आहोत इथून. तर मित्रांनो आता आम्ही स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनवरून उनो घेतलो आहोत खेळण्यासाठी. आणि याचा मेन कारणीभूत घेणारा माणूस म्हणताना हो का इकडे बघा वैभव दादस. आणि दुसरा म्हणताना का वरद पद्मन. ह्यांना लई परफेक्ट येते म्हण. हे आम्हाला आता खेळायला शिकवणार आहे गेल्यावर. ओमकार सांगाल तुम्हाला. हो मित्रांनो आता आम्ही FC रोड वगैरे फिरून PG वरती आलो. तर आजचा आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.